तर थरारक असा ट्रेकिंग सुरू झालेली आहे मित्रांनो. इथूनच आहेत त्या पायऱ्या. मागच्या टायमिंगला आम्ही इथून पुढे गेलो आणि या पायऱ्या चुकल्या आपल्याला. तर आपण हा थरार चला अनुभवूया. चला इथून बघूया आता ट्राय करून. काही कसा सुकत रिक्स परत नको. तर नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलला. आता तुम्ही बघताय आम्हाला मलंगगड. पुन्हा एकदा मलंगगडावरती आलेलो आहेत आपण. पावसाळ्यातून एकदा आलो होतो, तो आपला अर्धा झाला. कारण आपल्याला तिथे थोडाफार आपण तो स्पॉट दाखवणार आहे. त्या स्पॉटला गेल्यावरती आपल्याला काहीसा आवाज आला, त्याच्यामुळं आपण दोघंजणच होतो आम्ही त्या गडावरती आणि एवढे घाबरलेलो. त्यासाठी आपण रिटर्न परतीचा प्रवास सुरू केला, कारण पुढे गेलो नाही आपण. पण आज म्हटलं परत चला, तोच जो राहिलेला ट्रेक, अर्धा ट्रेक आहे तो कंप्लीट करायचा की नाही. भले कसला आवाज येऊ, कसला काय येऊ, फक्त फुल कंप्लीट. आज फुल म्हणजे फुल कंप्लीट करणारच आहेत आज. आणि ह्याची एनर्जी पण फुल आहे, बघू शकता इकडं. कारण आम्ही घरूनच ठरवून आलेलो आहेत की गड काही परिस्थितीत कंप्लीट करायचाच. आणि थोडासा पॅच असा अवघड होणार आहे, कारण तिथे आपल्याला रोपची गरज लागणार आहे. पण रोप आपण आणले नाही. बघू, आपण जर जास्तच रिस्क असेल तर पुढे जास्त काही जाणार नाहीतर बघूया. आणि तो मेन म्हणजे जो आवाज कुठून आला, आणि तो आता ह्या व्हिडिओच्या नंतर मी थोडीशी पॅच तो टाकन. त्या पॅचमध्ये आवाज कसा आला तो बघा, आणि कसे आम्ही तिथून पळालो मागे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा पॅचमध्ये दाखवतो. तर बघा हा व्हिडिओ पावसाळ्यातला. सुमसाम, कोणच नाही, एवढी शांतता वाटते ना. आणि त्या शांततेने आम्हाला मनात एवढी भीती वाटते की आवाज आला रे कसला तरी. हां, आवाज आला पुढं. त्या बघ, थांब. नाही, ढग नाही, कोणतरी टाळी वाजवलं. हां, हे बघ.
तर पाहिलं मित्रांनो कसे आपण तिथून मागे आलो, पुढे गेलोच नाही कारण आपल्याला खूप भीती वाटत होती तेव्हा आणि गडावरती कोण नव्हतं, आम्ही फक्त दोघेजणच होतो। या खडकाळ वाटेतून एवढं पाणी वाहत होतं, खूप पाणी वाहत होतं, त्यासाठी आपण परत रिटर्न आलो। पण तोच आज गड आपण कंप्लीट करणार आहोत। बघा समोर दिसतोय हा सुळका नाही, त्याच्या पुढचा सुळका, हा सुळक्यावर जाता येत नाही, त्याचा पुढचा सुळका चढायचा, परत डीप उतरायचं, परत दुसरा सुळका चढायचा। इथे आम्ही पाणी प्यालो, खूप आठवणी आहे तिथुल्या, कारण जसे जसे आम्ही वरती चाललोय तसं तसं खूप काहीसं आठवतंय आम्हाला। काय आठवतंय की नाही? इथं खूप ताण लागली होती, पाणी प्यालो, खूप ताण लागली होती खूप। बघा तर ही मोठी आहे भिंत, बघू शकता या टोकापासून पूर्ण त्या टोकापर्यंत केवढी मोठी भिंत आहे बघा। आणि आपल्याला हा इथं रस्ता आहे वरती जायला। काय थकलास का रे? थकला? पाय थरथरायला लागले याचे। आता चाललास म्हणून की भीतीनं? चाललो म्हणून। अच्छा चाललं म्हणून, नाही तर गेल्या वेलीची भीती आता नाही नाही। तुझा हा जो पलत होता ना असा चल 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 चल, जसा आवाज आला हा पलायच्या मागे धावण्यात असा रेडीच होता। जसं आपण गडाच्या पायथ्याला पोहोचतो तसं आपल्याला इथं वाघाची चित्र काढलेलं दिसून येतं। हे बघा काय खाली लिहिले हनुमान। तर आपण मुख्य पॅच जवळ पोचलेलो आहेत, जिथून आपला थरार सुरू होतो त्याच ठिकाणी आपण पोचलेलो आहेत। बघू शकता हां, मस्त असा थरार आता इथून सुरू होणार आहे मित्रांनो। जी वाट गडावरती आपल्याला घेऊन जाते त्या वाटेपर्यंत आपण पोचलो आहेत। ह्या वाट पुढे जात असेल तर हा बघा, हीच आहे ती वाट, थरारक वाट। तर ह्याच वाटेनं आपण वरती चालू आहे। निलेशनी सुरुवात केला नाही, बघू शकता इकडून। आता आपल्याला पण सुरुवात करूया। हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय। ह्याच्यामध्ये माझ्या श्वासोच्छ्वासचा आवाज भरपूर येणार आहे कारण खूप थकायला पण होतंय। पावसातून जेवढा खतरनाक वाटत होतं तेवढं नाही आता वाटत आहे। चढण आले बघा, उभी चढण तिथं आहे आपल्या गडाची तटबंदी। थांब
हीच ती दगड बघा, इथून सरकलात का डायरेक्ट खाली. इथं तू झोपून आला होतास, आठवते? तेव्हा ते बाहेरचं खायला काय आता आपली आठवण आली. हा दरवाजा. हा आलो. ओ माय गॉड, खतरनाक. तर तुम्ही बघू शकता, हा आहे गडाचा मेन दरवाजा. हा इथे बघू शकता, हा मेन दरवाजाच बुरुज आहे. आणि ही वाट, हे बघा, ही वाट खाली. जसं तुम्ही महादरवाजातून वरती येता तसं तिथे बाजूला तुम्हाला इथे चोर दरवाजा लागतो. हा आता तुम्हाला मी जाऊन दाखवेनच. हा आहे चोर दरवाजा, बघू शकता. तर हा तो चोर दरवाजा डायरेक्ट तुम्हाला इथे खाली उघडतीस येतो. आणि ही मोठी दरी, हा इकडचा पूर्ण इलाका आणि त्या साईडचा. तर जसं तुम्ही वरती याल त्याच्यानंतर समोर तुम्हाला मोठा सुळका लागतो. बघू शकता, भला मोठा असा उभा तिरक्यामध्ये हाय सुळका. मागच्या वेळी इकडे हा धोक्यामध्ये पूर्ण हरवला होता आणि आम्हाला वाट भेटत नव्हती की पुढे जाण्यासाठी. तर पावसातून ते आठवणी वेगळ्याच होत्या आणि आम्ही ह्या सुळक्यापासून मागे गेलो, कारण याच्या पुढे आम्हाला कसला तरी आवाजाचा भास झाला होता आणि आम्ही घाबरलो होतो, कारण पूर्ण गडावरती आम्ही दोघंजणच होतो. बघू शकता, हा मोठा आहे सुळका, केवढा मोठा सुळका आहे बघा. आणि त्याच्या बाजूनं ही वाट गेले पुढे. तर आता त्या वाटेनं आपण पुढे जाणार आहेत. या साईडला तुम्हाला पाण्याचे 2 टाके पाहायला मिळतील. पाणी नाही, पावसाळ्यातून होतं पाणी. मोठं टाका आहे, बघू शकता या साईडला. बघ, या टाक्यामध्ये पाणी आहे, ह्याच्यामध्ये पाणी आहे. तर इथून खाली उतरायला पण आहे. आणि हा एक मोठं असं रांजण, एवढं उंच आहे. आणि हा खालचा भाग. तर मित्रांनो, ज्या लास्ट टाइम व्हिडिओमध्ये आपल्याला या ठिकाणावरून आवाज आला होता, हे बघा, या ठिकाणावरून आपल्याला आवाज आला होता आणि आपण ह्याच्या पुढे जाणार होतो. आणि या ठिकाणी आपल्याला कसला तरी आवाज आला आणि इथून आपण परत पाठी गेलो या साईडला. पण ती आपल्याला वाट सापडली नाही. आपण त्या वाटेच्या एकदम पुढे आलो. ती वाट बघू शकता आपल्याला तिथून आहे. आणि हा आहे तो पॅच मोठावाला. तर हा आहे पॅच, इथं हा खतरनाक पॅच आहे. त्या पॅचच्या नंतर आपण आता त्या साईडून जाणार आहोत तिथे. तर बघू कसा होणार आहे थरारक, कसा एकदम असा थ्रिलिंग असा हे होणार आहे. अरे या पुढे टाके आहेत. तर थरारक असा ट्रेकिंग सुरू झालेली आहे मित्रांनो. इथूनच आहेत त्या पायऱ्या. मागच्या टायमिंगला आम्ही इथून पुढे गेलो आणि या पायऱ्या चुकल्या आपल्याला. तर आपण हा थरार चला अनुभवूया. मस्त. आधी स्टार्टिंगला तुम्हाला नॉर्मली पायऱ्या लागतील, हे काय नाही, फक्त चालायचं आहे.
निलेश. तर फायनली मित्रांनो आपण जे थरारक पॅच आहे तिथे पोचलो आहे आपण. बघू शकता इथं पाईपाचा पॅच काठी दे. आणि इथून अरे ही साखळी खेच खाली बघा साखळी साखळी खेचून बघतो ना डायरेक्ट खाली. लटकते ती. नाही ना ते खाली आहे बरं. तर या ठिकाणी येऊन प्रश्न पडलेला आहे जायचं की जायचं नाही. की नाही. एवढा थरारक अनुभव. विचार करतोय मनात असे वेगवेगळे विचार चालू आहेत. तर मी ट्राय करतो. कोपरामध्ये माझ्या फक्त एक पाऊल मला पुढे टाकून दाखव. चला इथून बघूया आता ट्राय करून. Oh my god. तुम्ही याल इझी याल. हे बघ आपण हा पॅच क्रॉस करून आलेलो आहे मित्रांनो. बघू शकता हे बघा. तर मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि निलेश आपला भाऊ राहिला आहे मागे. तर हा एक मित्र आपल्याला ट्राय करतोय बघू शकता. तर मित्रांनो इथे बघू शकता निलेशनी हार मानलेली आहे. तो थांबतोय आणि मी वरती गड फिरून येतो. चला तर पुढचा गड मी हा एक्सप्लोअर करतो तुमच्यापर्यंत. बघू शकता इकडून असं मस्त अशी आल्यावरती डायरेक्ट एक गुफा आहे आणि वरती चढायला हे असं गड आहे. हा तर हा एक शुल्क झाला मित्रांनो क्लिअर. त्याच्यानंतर आपल्याला लगेचच दुसरा शुल्क लागतो. तो म्हणजे हा. जसं आपण हे खतरनाक हे सोडून वरती येतो तसंच लगेच आपल्याला ते बघा ते पॅच आहे तिथं आणि इथून लगेच असं आलात का लगेच हा वरचा सुळका. तर आपल्याला इथून वरती जायचं आहे. चला बघूया आता पुढचा थरार.
या साईडला खतरनाक असं हे आहे. हा एक सुळका आहे. मला मनात भीती वाटते कारण आपला निलेश भाऊ मागे राहिला आहे. आपण फक्त गडावरती एकटेच आहोत. गेल्या वेळी आपण दोघेजण होतो आणि आता एकटेच आहे. काय नाही करणार किरण, तू करणार. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लय डेंजर आहे, लय म्हणजे लय फार डेंजर आहे. बघा किती खतरनाक आहे मित्रांनो. असा सुकत चाललाय. हा बघा हा सुळका. पाय माझे थरथरतायत. त्या पॅचला बॉडी पण करते बघू शकता. बापरे. तर हा आहे साकलदंड आणि ही आहे ती वाट. माझ्या मनात विचार झाले की पुढे जाऊ की नको, पण एवढं मेहनत करून आलोय तर ट्रेक कंप्लीट केल्याशिवाय जाणार नाही जाणार. काही हा काही शेवटचा एवढा पॅच आपण असणार आहे मलंगडाच्या टॉपवरती. मित्रांनो खूप एक्सायटेड आहे, खूप आनंद होतो. कसा सुटला बोलता येत नाही.
व्हिडिओ बंद करायची नाही वाटत आहे, कारण काही होऊ शकतं. बघू शकता किती उंच आहे आणि सगळ्यात उंच टॉपला आलो मी. हा डोंगर आहे ना समोरचा, त्या डोंगराच्या लेवलला आलो मी, समजलं? त्या डोंगराच्या लेवलला. ही अशी उभी भिंत आहे पूर्ण. अरे अरे महादेव, अरे अरे महादेव. मित्रांनो टॉपला पोचलोय. हर हर महादेव. बघू शकता कोटरखाना आणि हाय आपला महाराष्ट्राचा झेंडा, भगवा झेंडा खाली आहोत. आणि हे मोठं असं अप्रतिम टाक. हे आहेत इकडून 1 2 3 4 5 6 7 एवढ्यावरती. तुम्ही विचार करा की वरती ही फक्त एवढीशी एकापुरती येणारी भिंत आहे अशी उभी सह्याद्रीमधली, त्याच्या टॉपला एवढं जास्त पाणी. हे एक मोठं आश्चर्यच आहे. बघू शकता आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आता मित्रांनो जानेवारी चालू आहे. जानेवारी आज तारीख आहे 2025, म्हणजे 12/1/2025. आणि या टाक्यांमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात पाणी पण बघू शकता आणि मोठ्या प्रमाणात मासे पण सोडलेले आहेत. बघू शकता या साईडला मासे सोडलेत, लय भारी. हे बघा पाणी पिण्याच्या लायकीचं नाही पण वापरण्याच्या लायकीचं आहेच आहे. बघू शकता इकडं हाय टाक्याच टाक्या. आता यापुढे आपण काही जात नाही तरी बघूया. चला आता एवढं आलोय तर पूर्ण गड फिरूनच जाऊया. खाली मासे बघा केवढ्या मोठे मोठे आणि मासे आहेत ह्याच्या टाक्यामध्ये. मी या गडावरती एकटाच आहे. थोडीफार भीती आहे पण जे सिंहगर्जना केली आपली हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, बस त्यानंच सर्व मला एनर्जी येते. आपण त्या ठिकाणापासून सुरुवात केली होती आणि आपण आता सर्वात उंच ठिकाणी आहेत. हाच आहे मोठा तो सुळका आजूबाजूचा पुढचा. तर आपण ही बादली पण आहे त्या ठिकाणी पाणी काढूया, फ्रेश होऊया मस्त. त्याशिवाय आपल्या अंगातली भीती जाणार नाही. मी 50% हा घाबरलेलो आहे आणि 50% एनर्जी आहे. म्हणजे
एकदम भीती नाही वाटते. हा टॉप आहे, लास्ट आहे, बघू शकता इथून हा लास्ट आहे. आणि आपण मगाशी तिथून बोललो होतो त्या ठिकाणावरून की आपलं टार्गेट हे आहे आणि ह्या टार्गेटवरती पोचलोय मी. अशक्य सुंदर असं सह्याद्री मलंगड. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बापरे, एवढं गार आहे ना मित्रांनो, खूप गार आहे पाणी. एकदम फ्रेश पाणी आणि एवढ्या उन्हात आहे पण एकदम थंड पाणी आहे. मस्त. चला आता पटपट खाली जाऊया. ओके, तर आपण हा कॅमेरा असा फिट करूया, असलं ना. बघू शकता किती डेंजर आहे. या आहेत पायऱ्या. ते वाटच संपते मित्रांनो, बघू शकता. आपल्याला आता हळूमध्ये जावं लागणार आहे खाली. तर हा पॅच आहे डेंजर पॅच मित्रांनो. बघू शकता ती सलिया ठेवली कशी ठेवली, त्या सलियेवरून आपल्याला जायचं आहे.
रिक्स परत नको. ही रिक्स परत नको. ही रिक्स परत नको. मित्रांनो, प्लीज अशा बिना सेफ्टीच्या करूच नका ट्रेकिंग, प्लीज. कारण माझी काय हालत होते ती मलाच माहिती. मी तुम्हाला व्यक्त करू शकत नाही आणि काय बोलू पण शकत नाही. माझी मला माहिती काय होतंय माझं. हर महादेव, ऐकू कधी वाचू का. खूप केलं. काय असं उतरणार खाली, हां, बिना सेफ्टीने? हे असं काय बोलणार तुम्हाला. येत आहे तर सेफ्टीनुसारच या गडावरती, नाहीतर येऊ नका प्लीज. मी आलो म्हणून तुम्ही याल, काय नाही होत आहे. आता गेल्या टायमिंगला पण मी असंच केलं. काल रात्री 2-3 व्हिडिओ बघितले यूट्यूबवाल्यांच्या. ते सिंगल आले होते आणि वरती चढले बिना सेफ्टीचे. तर म्हणून मी पण आज हिंमत केली. पण आता मला माहिती किती फाटल्या माझी. सॉरी. काय पाणी आणि भूक खूप लागली मित्रांनो. पाय पण थरथरत आहेत. उतरवतो. अरे महादेव, कधी वाचव. आणि फायनली माझ्या मित्रापाशी मी पोचलो. मित्र माझा तिथे उभा आहे. निलेश, काय यार, का आलो मी. तर आता हा शेवटचा पॅच. तर मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू झाला आहे. बघू शकता. आता आपण या ठिकाणी पोहोचलो आहे महादरवाजापाशी. म्हणजे हा दरवाजा आहे, एकमेव दरवाजा या ठिकाणी. आलोच. हा आजूबाजूचा एरिया आणि हा तो झेंडा दिसतोय त्या ठिकाणी मी पोहोचलो आहे. बघा केवढी भिंत आहे, केवढा छोटा सुळका आहे. चला तर आता डायरेक्ट गडाच्या खाली भेटू.